गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला सुरुवात करूया. समरूपता प्रकरणामधलं आपलं पहिलं प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. या ठिकाणी प्रमेय सोडवताना आपल्याला जसं माहिती आहे की आपण दिलेलं जे विधान आहे त्यातूनच काय करतोय तर पक्ष साध्य हे लिहित असतो. की जसं आपण इयत्ता 9वीला हे अभ्यासलेलं आहे जर आणि तर नुसार, की जर नंतरचा भाग म्हणजे पक्ष आणि तर म्हणजे काय असेल साध्य. आणि 3 टप्प्यामध्ये आपण हे प्रमेय सोडवतो, पक्ष, साध्य आणि त्या साध्यापर्यंत म्हणजे जे सिद्ध करायचं आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे काय आपण पायऱ्या लिहितो ते म्हणजे आपली सिद्धता. पण हे सगळं कशावरून शक्य आहे तर बरोबर त्यासाठी काय असते आपल्याला आकृती ही आवश्यक असते आणि अशी आकृती देखील आपण या प्रमेयातल्या दिलेल्या विधानावरून काढू शकतो. तर पहिले बघूया की हे विधान नेमकं काय आहे, काय आपल्याला सिद्ध करायचं आहे. काय म्हटलंय बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या बाजूंना 2 भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आकृती लक्षात येते बघा. काय म्हटलेलं आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असलेली रेषा म्हणजे एक त्रिकोण असेल की ज्याला किती बाजू असणार आहे त्रिकोणाला तर 3, आणि त्यापैकी एका बाजूला काय करायची आपल्याला समांतर रेषा काढायची आहे. मग ती रेषा काय करेल तर उरलेल्या बाजूंना काय करणार आहे तर 2 भिन्न बिंदूत छेदणार आहे. आणि मग अशा वेळी तर नंतरचा भाग म्हणजे काय असेल आपला साध्य असेल की ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. आता हा तर नंतरचा विचार आपण नंतर करूया. आधी जे आपल्याला पक्ष लिहायचा आहे त्यासाठी आवश्यक असलेला भाग म्हणजे आकृती. मग ती आता इथे आपण आकृती काढून घेऊया. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय केलं, एक त्रिकोण काढला. त्रिकोण ABC 3 बाजू आहेत, रेख AB, रेख BC आणि रेख AC. पैकी एका बाजूला समांतर असणारी रेषा पाहिजे म्हणून आपण काय केली, बाजू BCला समांतर असलेली एक रेषा काढली जी त्या उरलेल्या बाजूंना काय करते 2 भिन्न बिंदूत छेदते. कुठल्या, ABला छेदते ती P मध्ये, ACला छेदते ती Q मध्ये. मग रेषेला पण आपण नाव देऊ शकतो. इकडे बाहेर एकेरी नाव L किंवा रेषा PQ असं देखील हिला संबोधणार. तर हा झाला आपला दिलेल्या पक्षानुसार किंवा दिलेल्या विधानानुसार आकृतीचा भाग. आता तोच आपण इथे कुठे करणार, पक्षामध्ये लिहिणार. बघा बरं समजतंय का. काय म्हटलं, पक्ष त्रिकोण ABC मध्ये, कारण जी सुरुवात केली आपण ती मांडली. त्रिकोण ABC आधी काढला, मग काय काढलं, रेषा काढली. कोणती, रेषा L नाव दिलं समजा. तर रेषा L समांतर कोणत्या बाजूला, BCला. आणि मग ती रेषा L बाजू AB आणि ACला काय करते अनुक्रमे P आणि Q बिंदूमध्ये छेदते, जे आपल्याला त्या आकृतीत दिसतं. हे झालं आपलं पक्षाचा भाग विधानावरून. तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. आता इथे आपल्याला या विधानाचा अर्थ लक्षात आला पाहिजे की ती रेषा म्हणजे कोणती, L, त्या बाजूंना म्हणजे कोणाला, ABला आणि ACला एकाच प्रमाणात विभागते. आता हे एकाच प्रमाणाचा अर्थ काय तर हे लक्षात आलं पाहिजे की ती त्या बाजूंना समान गुणोत्तरात विभागते. म्हणजेच काय तर रेषा L ABला काय करते, P मध्ये छेदते. म्हणजे ABचे 2 भाग होतात, AP आणि PB. तसंच ती रेषा ACला Q मध्ये छेदते. म्हणजे इथे 2 भाग झाले ACचे, AQ आणि QC. तर मग एकाच प्रमाणात म्हणजे काय तर जर आपण हे गुणोत्तर काढलं तर AP साठी ते गुणोत्तर कसं आपल्याला लिहिता येईल, गुणोत्तर म्हणजे काय, भागाकार करणार 2 भागांचा, AP भागिले PB. तर इकडे भागाकार काय होईल, AQ भागिले QC. आणि एकाच प्रमाणात विभागते म्हणजे ही दोन्ही गुणोत्तर काय असणार आहे, समान असणार आहे. म्हणजे कसं लिहिता येईल बघा, येतं आहे लक्षात, AP भागिले PB बरोबर काय, AQ भागिले QC. हे गुणोत्तर समान म्हणजेच ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. केव्हा, जर ती रेषा L काय असेल, एका बाजूला समांतर असेल तर ती उरलेल्या बाजूंना समान गुणोत्तरात विभागते, म्हणजेच एकाच प्रमाणात विभागते. आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. आता हे सिद्ध करण्यासाठी आपण काय करणार तर या ठिकाणी लक्षात घ्या, जे मगाशी मी म्हटलं की अगोदरचे जे आपले गुणधर्म आहेत त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, जे आपण सूत्र आपण अभ्यासली होती त्याचाच इथे उपयोग करणार. मग काय करूया तर ही डावी बाजू जर लक्षात घेतली AP भागिले PB, तर इकडे आकृतीत बघा AP म्हणजे काय आहे, त्रिकोण APQची बाजू आहे. तसंच आपण काय करणार, PB बाजू असलेला आपण त्रिकोण तयार करणार तिथे. आता हा PB बाजू असलेला त्रिकोण कसा मिळेल बघा, लक्ष द्या.
तर या ठिकाणी काय केलं, रेख बी क्यू काढला आपण, म्हणजे काय केली, एक आकृतीत बदल केला, रचना केली की ज्याच्यामुळे आपल्याला दोन त्रिकोण मिळतील. बघा इथे खाली काढलेले आहेत, ए पी क्यू आणि पी बी क्यू. आता या दोन त्रिकोणांमध्ये काय आहे, ए पी आणि पी बी या वेगवेगळ्या दोन्ही त्रिकोणांच्या बाजू आहेत, बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येईल, तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं जर गुणोत्तर काढायचं म्हटलं तर इथे आपण काय करू शकतो, तर ए पी आणि पी बी या बाजूंना या दोन्ही त्रिकोणांचे जर आपण पाया असं मानलं तर दोन्ही त्रिकोणांसाठी उंची कशी मिळेल बघा, तर त्या पायाच्या समोरील बिंदूतून म्हणजे ए पीच्या समोरचा बिंदू क्यू आणि पी बीच्या पण समोरचा शिरोबिंदू क्यू मधून काय करायला लागेल, लंब टाकावा लागेल. म्हणजेच याप्रमाणे बघा, हा जो क्यू एस लंब टाकलेला आहे हा या दोन्ही त्रिकोणांची काय असेल, तर उंची पाया ए पी आणि पी बी असतात. आणि म्हणून आपल्याला इथे एक सूत्र मिळेल की जर समान उंची असेल तर समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच आपण लिहू शकतो की एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी बी क्यू बरोबर काय, संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे, म्हणजे ए पी भागिले पी बी, जी आपली इथे साध्यातली डावी बाजू मिळते. मग तशीच आपल्याला ए क्यू भागिले क्यू सी कशी मिळेल, तर त्यासाठी ए क्यू तर आहे, मग क्यू सी बाजू असलेला त्रिकोण बी क्यू सी नाही घेणार आपण. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तर पी सी जोडणार. आता पी सी जोडल्यामुळे तयार कसा होईल, तर ए पी क्यू आणि पी क्यू सी असे दोन त्रिकोण होतील. आणि मग इथे पुन्हा जे आपण आधीच्यासाठी केलं तशीच क्रिया करणार की त्याची उंची ए क्यू आणि क्यू सी पाया असताना उंचीसाठी पी मधून लंब येईल आणि पी मधून असलेला हा लंब पी टी म्हणजे त्रिकोण ए पी क्यूची आणि तसंच त्रिकोण पी क्यू सीची देखील उंची असेल. म्हणजे इथे आपल्याला उंची समान मिळते आणि म्हणून या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं लिहिता येईल बघा, तर एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी क्यू सी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी. कारण या दोन्ही त्रिकोणांसाठी त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू सीसाठी काय झालं, पुन्हा उंची समान आहे आणि समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत पायाच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजेच आपल्याला उजवी बाजू जी आहे गुणोत्तरातली ती मिळाली. आता ही दोन्ही गुणोत्तर आपल्याला इथे मिळाली. आता ही समान कधी होतील, जर डाव्या बाजूची गुणोत्तर समान असतील तर. आहे का बघा डाव्या बाजूची गुणोत्तर समान, तर या ठिकाणी काय लक्षात आलं, अंश समान आहे बघा. एरिया त्रिकोण ए पी क्यू इथे पण आहे, एरिया त्रिकोण ए पी क्यू इकडे पण आहे. तसंच छेदामध्ये मात्र भिन्न आहेत बघा. एरिया त्रिकोण पी पी क्यू किंवा एरिया त्रिकोण पी क्यू बी आहे, तर इथे एरिया त्रिकोण पी क्यू सी आहे. म्हणजे दोन वेगवेगळे त्रिकोण आहेत. पण जर आपण त्यांची क्षेत्रफळं पण जर समान दाखवू शकलो तर ही गुणोत्तर काय होतील, समान होतील. म्हणजेच काय बघा लक्षात येत आहे, या ठिकाणी अंश समान त्रिकोण आहेत पण छेदातले काय आहेत, भिन्न त्रिकोण आहेत. पण जर आपण ही दोन्ही क्षेत्रफळं समान दाखवू शकलो तर ही गुणोत्तरं समान होऊ शकतात असं आपण म्हटलं. आणि ही दोन गुणोत्तरं समान असतील तर ही पण समान होतील, म्हणजेच आपण साध्य सिद्ध करतोय. मग आता त्रिकोण पी क्यू बी आणि त्रिकोण पी क्यू सी यांची क्षेत्रफळं समान कशी, त्यासाठी ही तिसरी आकृती विचारात घ्यायला लागेल. या ठिकाणी बघा रंगवलेला तुम्हाला दिसत असेल त्रिकोण पी क्यू बी आणि या बाजूने त्रिकोण पी क्यू सी, बरोबर. आता या ठिकाणी या दोन्ही त्रिकोणांमध्ये जर पी क्यू ही सामायिक बाजू आपण पाया घेतली तर या दोन्ही त्रिकोणांची उंची कशी मिळेल, तर पी क्यू बीसाठी आपल्याला बी पासून लंब टाकायला लागेल जो इथे दाखवलेला आहे. आणि पी क्यू सीसाठी काय करायला लागेल, सी बिंदूतून लंब टाकायला लागेल जो इथे दाखवलेला आहे. म्हणजे बी पासूनचा लंब पी क्यू बीची उंची होईल तर सी पासूनचा लंब ही पी क्यू सीची उंची होईल. पाया समान असेल तर संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं. पण हे दोन्ही जे लंब आहेत ते काय होतील, तर पी क्यू म्हणजे ती रेषा एल आणि इकडची खालची बाजू बी सी एकमेकींना काय म्हटलेलं आहे, समांतर आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजेच ते जे लंब आहेत ते या दोन समांतर रेषांमधले लंब होतील. आणि समांतर रेषांमधील जर लंब असतील तर ते काय असतात, एकरूप असतात. म्हणजे पाया सामायिक आहे, सामायिक कॉमन पाया आहे आणि उंची पण काय झाली त्यांची समान. आणि जर पाया समान असेल आणि उंची पण समान असेल म्हणजेच याचा अर्थ ती दोन्ही गुणोत्तर किती आहेत, एकास एक. आणि एकास एकचा अर्थच ती दोन्ही क्षेत्रफळ पण काय होतील, समान. म्हणजेच समजतंय.
काय म्हणतोय आपण, अंश तर समान आहे, छेद समान कसा झाले, दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान का, कारण ही दोन्ही त्रिकोण जे आहेत PQB आणि PQC हे सामायिक पाया आणि समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणजे पाया जर समान असेल तर संगत उंचीच्या गुणोत्तर एवढं, पण उंची पण समान झाली म्हणजे उंचीचा पण लोप होईल. तर असं एक उदाहरण आपण या अगोदर केलंय बघा, ती आपण कृती सोडवली होती त्याच्यामध्ये, की ज्याच्यामुळे ते गुणोत्तर किती होईल, 1/1. आणि मग इथे जर तिरकस गुणाकार केला तर दोन्ही त्रिकोणाची क्षेत्रफळ काय म्हणू शकतो आपण, समान आहेत. म्हणजेच छेद पण काय झाले, समान झाले. अंश समान आहे, छेद पण सारखा आहे, म्हणजे गुणोत्तर काय होईल, समान. आणि जर डावी बाजूचं गुणोत्तर समान म्हणून उजव्या बाजूचं पण गुणोत्तर समान. अशा रीतीने आपल्याला ही सिद्धता मिळते की जी त्या गुणधर्मांवरच आधारित आहे. इथे लक्षात, आता हे समजण्यासाठी फक्त ही आकृतींची मी फोड दाखवली. प्रत्यक्ष आपण जेव्हा सिद्धता लिहिणार आहोत तेव्हा आपल्याला नेमकेच ते पॉईंट्स किंवा ते गुणधर्म लिहायचे आहेत. आता कसं लिहायचं ते बघूया. याप्रमाणे काय केलं आपण, आधी जी रचना केली ती लिहिली, रेख BQ वर रेख PC काढले, आणि मग सिद्धतेची मांडणी करताना पहिले दोन त्रिकोण घेतले, त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQB. त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय म्हटलं आपण, AP भागिले PB, संगत पायाच्या गुणोत्तर एवढं, कारण ते समान उंचीचे त्रिकोण आहेत, कारण दिल्या बाजूला क्रमांक 1. याचप्रमाणे दुसरी जोडी आहे दुसऱ्या रचनेवरून, जिथे आपण PC जोडल्यामुळे त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQC मिळाले, ज्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पुन्हा एकदा संगत पायांच्या गुणोत्तरा एवढं, कारण पुन्हा ते देखील समान उंचीचे त्रिकोण आहेत. त्याला विधान 2 दिलं. अंश सारखा झाला, छेद समान दाखवायचा आहे, म्हणजे या दोन वेगवेगळ्या त्रिकोणांचा क्षेत्रफळ समान आपल्याला लिहायचं आहे. मग ते कसं लिहिणार, तर परंतु त्रिकोण PQB व त्रिकोण PQC यांचा काय, रेख PQ हा सामायिक पाया किंवा समान पाया असून ती PQ समांतर काय आहे, BC. रेषा L समांतर BC म्हणजेच त्याच रेषा L वरचे PQ हा रेषाखंड आहे, आणि म्हणून PQ समांतर BC म्हणजेच त्या त्रिकोण PQB व त्रिकोण PQC यांची उंची काय झाली, समान आहे. आणि उंची समान, पाया समान, म्हणून क्षेत्रफळ काय होईल, सारखं होईल. आणि याला विधान 3 दिलं. अंश सारखा आहेच, छेद पण आपण सारखा दाखवला, आणि म्हणून 1, 2 आणि 3 नुसार क्षेत्रफळांचं गुणोत्तर सारखे मिळाले. त्याला विधान 4 दिलं. म्हणजेच ही डावी बाजूची गुणोत्तरं समान झाली, आणि डाव्या बाजूची गुणोत्तरं समान म्हणून उजव्या बाजूची गुणोत्तरं देखील समान. विधान 1, 2 आणि 4 वरून. तर अशा रीतीने आपल्याला हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय 3 मार्कासाठी विचारलं जातं, की जिथे तुम्हाला काय केलेलं असेल तर विधान दिलेलं असेल आणि तुम्हाला त्याचं आकृती काढून पक्षसाध्य आणि सिद्धता लिहायची आहे. तर आता या प्रमेयाचा आणखी एक मुख्य भाग म्हणजे कुठला असेल तर रचना. ही रचना जर केली तर या ठिकाणी आपल्याला हे सहज सोडवता येतं. आता या ठिकाणी आणखीन एक भाग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की बऱ्याच वेळेला हा गैरसमज आहे की प्रमेय खूप अवघड असतात किंवा प्रमेय पाठ करायची असतात. ती पाठ करू नका, त्या दिलेल्या प्रमेयातल्या विधानाची फोड करायला शिका. त्याच्यावरून तुम्हाला जर नंतरचा भाग म्हणजे पक्ष आणि तर नंतरचा भाग म्हणजे साध्य ओळखता येतो. आणि हे सगळं कशावर आपल्याला अवलंबून आहे तर या आकृतीवरून. म्हणून आपण आधी काय केलं, दिलेल्या विधानानुसार आकृती काढली, आणि मग त्या आकृतीवरून जर नंतरचा भाग आपण पक्षात लिहिला तर काय, तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते किंवा एकाच प्रमाणात विभागते, म्हणजेच गुणोत्तर समान दाखवायचं आहे आपल्याला समजलं. मग ते कसं दाखवता येईल, तर कुठलंही आपल्याला सोडवायचं प्रमेय हे आधीच्या कुठल्या तरी अभ्यासलेल्या गुणधर्मावर किंवा प्रमेयावर असतं. आणि म्हणून इथे आपण लक्षात घेतलं 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तराचा गुणधर्म. मग त्यानुसार रचना केली, आणि रचना करून मग आपण हे साध्यापर्यंत पोहोचलो. सोपी असतात, पाठ करू नका, समजून घ्या आणि मग ती सोडवण्याचा प्रयत्न करा, अवश्य जमेल. ओके, तर पुढे जाऊया. मग प्रत्येक काही प्रमेयांना काय असतात, त्यांचे व्यत्यास देखील असतात. आता व्यत्यास म्हणजे काय हे पण आपण या अगोदर अभ्यासलेलं आहे, की दिलेल्या प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे तिथेच जर आणि तरची काय असेल, अदलाबदल असेल. आता इथे अदलाबदल असलेलं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास कसा असेल, तर या ठिकाणी लक्षात घ्या. पक्ष काय होता, रेषा L समांतर बाजू BC. म्हणजेच काय, तर ती रेषा जर एका बाजूला समांतर असेल तर उरलेल्या बाजूंना काय करते, प्रमाणात विभागते किंवा एकाच प्रमाणात विभागते.
मग आता हेच जर खालीवर केलं तर त्याचा व्यत्यास मिळतो. म्हणजेच काय, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. हा झाला त्याचा व्यत्यास. आता हे व्यत्यास ॲक्च्युअली तुम्हाला परीक्षेला सोडवण्यासाठी म्हणजे सिद्धतेमध्ये विचारले जात नाहीत, पण त्याच्यावर आधारलेली काय असतील, उदाहरणं मात्र आपल्याला असतील. आणि म्हणून हे व्यत्यास देखील काय आहेत तर महत्त्वाचे आहेत. पान नंबर 7 वरती जर बघितलं तर या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला दिलेला आहे. आता तो थोडक्यात समजून घेतलेला आहे. पुन्हा एकदा बघूया. तर बघा, पान नंबर 7 वरती प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास विधान दिलेले बघा. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. येथे लक्षात, प्रमेयात काय बघितलं आपण, रेषा समांतर दिली होती आणि ती उरलेल्या बाजूंना प्रमाणात विभागते. इथे बघा वरती दाखवलेलं आपण सिद्ध केलेलं. आता काय असेल, जर ती रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना काय करत असेल, प्रमाणात विभागत असेल तर काय असेल, रेषा BCला समांतर असेल. म्हणजे आपल्याला याच्यावरती काय असतील तर उदाहरणं असतील की समजा आपल्याला त्रिकोण दिलेला असेल काढून, एक रेषा काय दिलेली असेल, L काढून दिलेली असेल आणि मग तिथे आपल्याला त्या 4 भाग जे झालेले त्यांची मापं दिलेली असतील, किमती दिलेल्या असतील आणि मग त्यानुसार आपल्याला काय बघायचं आहे, ती रेषा त्या समोरच्या बाजूला समांतर आहे की नाही. मग हे कसं ठरणार, तर ते जे दिलेले 4 भाग आहेत त्या किमती आपण ठेवणार आणि ते गुणोत्तर काढणार. आणि जर ते गुणोत्तर समान झालं तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय म्हणणार आपण, ती रेषा त्या उरलेल्या बाजूला काय आहे, समांतर आहे. प्रत्यक्ष जेव्हा उदाहरणं येतील तेव्हा आपण तो भाग सोडवणार आहोतच. ठीक आहे. तसं हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आणि त्याचा व्यत्यास आपल्याला आहे. प्रमेय तुम्ही वहीमध्ये लिहिणार आहात, पूर्ण पुस्तकात देखील आहे, त्या पद्धतीने लिहिलं तरी चालेल किंवा आता मी इथे जे समजून दिलं त्याच्याने लिहिलं तरी चालेल. व्यत्यास विधान फक्त लिहा, कारण त्याची सिद्धता नाही आहे आणि ती विचारली देखील जात नाही. यानंतर जर पुढे आपण गेलो तर आपल्याला आणखीन एक तिथे भाग दिसून येईल, तो म्हणजे कोन दुभाजकाचा प्रमेय आहे पुढे आणि 3 समांतर रेषा आणि त्यांची छेदिका याचा गुणधर्म. मात्र या लॉकडाऊनच्या पिरियडमुळे आपण जसं मागच्या वेळी बघितलं की काही भाग वगळलेला आहे, त्याच्यामध्ये ते दोन्ही गुणधर्म किंवा ते प्रमेय वगळलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यावरची उदाहरणं देखील आपल्याला नाहीत, हे लक्षात घ्या. चला तर मग सुरुवात करूया या प्रमेयावर आधारित किंवा त्याच्या व्यत्यासावर आधारित असलेले सराव संच 1.2ला. तर या ठिकाणी वगळलेला भाग असल्यामुळे बरीचशी उदाहरणं आता कमी झालेली आहेत, जी आपल्याला त्या प्रमेयावर आधारित उदाहरणं आहेत तीच या ठिकाणी आता सोडवायची आहेत. तर मग सुरुवात करूया सराव संच 1.2. चौथं उदाहरण आहे बघा, सराव संच 1.2. आकृती दिलेली आहे आणि आकृतीत काही कोनांची मापे दिली आहेत. त्यावरून दाखवा AP भागिले PB बरोबर काय तर AQ भागिले QC. आता या ठिकाणी जी गुणोत्तर आपल्याला समान दाखवायची आहेत, मगाशीच आपण आता एक प्रमेय अभ्यासलं, त्याच्यावरून आपल्या लक्षात येते बघा, AP भागिले PB आणि AQ भागिले QC समान केव्हा होतील, तर PQ ही BCला समांतर असेल तर. कारण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपण इथे वापरू शकतो. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असलेली रेषा उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. आणि म्हणून त्यानुसार आपल्याला इथे आता प्रत्यक्ष काय सिद्ध करायचं आहे, तर PQ ही BCला समांतर आपल्याला दाखवायची आहे. आणि ती PQ BCला समांतर दाखवण्यासाठी कोनांची मापं दिलेली आहेत. बघा बरं, या कोनांवरून काय लक्षात येत आहे का, तर या ठिकाणी अशा रीतीने आपल्याला हे जर 60° मापाचे जर कोन असतील तर या कोनांना आपण काय म्हणतो, त्या दोन रेषा आणि त्यांची छेदिका यामुळे तयार होणारे संगत कोनांची जोडी. आणि संगत कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. असं आपण समांतर रेषांच्या ज्या कसोट्या किंवा समांतर रेषांचे जे गुणधर्म आहेत छेदिकेसोबतचे, त्याच्यामध्ये तो भाग अभ्यासला होता की जर संगत कोन एकरूप असतील तर रेषा समांतर असतात. म्हणजे आपण हे सहज इथे सिद्ध करू शकतो की PQ समांतर काय आहे, BC. आणि PQ समांतर BC असल्यामुळे प्रमाणाचा मूलभूत प्रमेयानुसार
ती रेषा म्हणजे ती पी क्यू रेषा उरलेल्या बाजूंना म्हणजे ए बी आणि ए सीला एकाच गुणोत्तरात काय करते, विभागते. ठीक आहे. बघा मला आता मांडणी जमते का. बघा याप्रमाणे काय म्हटलं आकृतीमध्ये, कोन ए पी क्यू एकरूप कोन ए बी सी, ए बी सी म्हणू शकता किंवा ए बी सी म्हटलं तरी चालेल, प्रत्येकी 60 अंश. परंतु जे एकरूप आहेत ते काय आहेत, ए पी क्यू आणि कोन ए बी सी हे संगत कोन आहेत आणि म्हणून त्रिकोण ए बी सीमध्ये रेख पी क्यू समांतर रेख बी सी, कारण संगत कोन एकरूप असतील तर रेषा किंवा ते रेषाखंड काय होतील, समांतर, आणि संगत कोन कसोटीनुसार आपण ते म्हणू शकतो. परंतु त्रिकोण ए बी सीमध्ये जर पी क्यू समांतर बी सी असेल तर ती रेषा म्हणजेच पी क्यू उरलेल्या बाजूंना म्हणजे ए बी आणि ए सीला समान गुणोत्तरात विभागते. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आपल्याला इथे दाखवायचं आहे, सिद्ध करायचं आहे. तसं हे 2 मार्काला उदाहरण विचारलं जातं. समजतं आहे. तर अशी आणखीन काही उदाहरणं होती, पण ती आता काही आपल्याला सिलेबसमधून वगळलेली आहेत आत्ताच्या, कारण ती त्या वेगळ्या गुणधर्मांवरती आहेत किंवा प्रमेयांवरती आहेत. तर जाऊया आता 10व्या उदाहरणाकडे, जिथे आपल्याला एक कृती सोडवायची. बघा आकृती दिलेली आहे आणि त्या ठिकाणी जे सिद्ध करायचे आहे त्यासाठी आपल्याला कृती सोडवायची. तर बघा लक्षात या 10व्या उदाहरणात आकृती दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे, एक सा त्रिकोण डी ई एफ च्या अंतर्भागातील एक बिंदू असून तो एक्स काय केलेला आहे, या 3ही शिरोबिंदूंशी जोडलेला आहे आणि पुन्हा तिथे पी क्यू आर 3 रेषाखंड घेऊन त्रिकोण तयार केला. पण यामध्ये काय सांगितलेलं आहे, पी क्यू समांतर डी, अशा प्रकारे तो पी क्यू घेतलेला आहे. क्यू आर समांतर ई एफ असेल तर काय सिद्ध करा म्हटलेलं आहे, पी आर समांतर डी एफ, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ही कृती सोडवायची आहे. त्याच्यातला अर्धा भाग त्यांनी आपल्याला हिंट ज्याला म्हणतो आपण, तर ती दिलेली आहे आणि मग उरलेला भाग आपल्याला सोडवायचा आहे. तर सुरुवात कशाने केलेली आहे बघा, त्रिकोण एक्स डी ईमध्ये पी क्यू समांतर डी या पक्षातल्या विधानाने केली. आता याच आकृतीची काय केलेली आहे, मी या ठिकाणी फोड केलेली, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे ते सहज लक्षात येईल. तर त्रिकोण एक्स डी ईमध्ये या ठिकाणी त्रिकोण एक्स डी ई आपल्याला दिसतो आहे की ज्याच्यामध्ये पी क्यू समांतर डी दिलेला आहे. मग पी क्यू समांतर डी इथे काय येणार, रिकामी जी चौकट आहे तिथे आपल्याला काय लिहायला लागेल, पक्ष, बरोबर. आणि मग त्यानुसार जर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण इथे वापरलं, तुम्हाला पूर्ण विधान लिहायचं असतं. आता इथे जागा अवयव मी आहे शॉर्टमध्ये ते लिहितो आहे, संक्षिप्त नाव. तर कसं येईल मग, एक्स पी भागिले इथे काय येणार, तर या ठिकाणी लक्षात येते बघा, एक्स पी भागिले काय येणार, पी डी बरोबर क्यू ई छेदात दिलेला आहे. मग अंशात काय लिहायला लागेल तर एक्स क्यू. समजतं आहे, एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स क्यू भागिले क्यू ई, याप्रमाणे. त्यानंतर आता आपल्याला एक्स ई एफमध्ये क्यू आर समांतर ई एफ, पुन्हा एकदा काय असेल, क्यू आर समांतर ई एफ जर आपण बघितलं तर आपल्याला ते काय लक्षात येतं आहे, पक्षातला भाग आहे, म्हणजेच पुन्हा इथे विधान काय येणार, पक्ष. आणि मग त्यानुसार या ठिकाणी आकृती काढली बघा, एक्स ई एफ क्यू आर समांतर ई एफ असेल तर कोणत्या 2 गुणोत्तर समान राहतील ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. बघा बरं जमतं आहे का, बघा बरोबर आहे. क्यू आर समांतर जर ई एफ असेल पक्षानुसार तर पुन्हा एकदा प्रमाणाचंच मूलभूत प्रमेय येणार आणि मग आपण लिहू शकतो काय, एक्स आर भागिले आर एफ बरोबर एक्स क्यू भागिले क्यू ई, किंवा तुम्ही एक्स क्यू भागिले क्यू ई आधी डावीकडे लिहून एक्स आर भागिले आर एफ पण लिहू शकतात. पण इथे जर आपण वरती बघितलं तर एक्स क्यू भागिले क्यू ई कुठे ठेवलं आपण, उजवीकडे. म्हणजेच काय होईल तर या विधान 1 आणि विधान 2ची जर तुलना केली तर उजवी बाजू आपल्याला गुणोत्तराची समान दिसते, म्हणजेच डाव्या बाजूचं गुणोत्तर पण काय असेल, समान असेल, जे आपण पुढच्या स्टेपमध्ये पुढच्या पायरीमध्ये मांडणार 1 व 2 वरूनमध्ये. याप्रमाणे विधान 1 आणि विधान 2 वरून ही जी उजवी बाजू आहे गुणोत्तर समान आहे, म्हणून डाव्या बाजूचं पण गुणोत्तर समान, म्हणजेच एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स आर भागिले आर एफ या ठिकाणी आपण मांडणार. परंतु जर आपण आकृतीमध्ये बघितलं तर हे जे गुणोत्तर आहे कुठल्या त्रिकोणासाठी घेणार आपण, एक्स डी एफमध्ये एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स आर भागिले आर एफ. आणि मग आपल्याला काय समजतं, जर ती रेषा
दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला म्हणजे DFला काय असेल, समांतर, जे त्यांनी दिलेलंच आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार गुणोत्तर समान, म्हणून ती रेषा तिसऱ्या बाजूला काय मिळाली, समांतर. तर अशा रीतीने आपल्याला हे 2 मार्कासाठी कृती सोडवामध्ये उदाहरण असतं. ठीक आहे. तर अशी 4थं आणि 10वं ही 2च उदाहरणं सध्या आपल्याला आहेत. उर्वरित जी उदाहरणं होती ती पोर्शनमधून वगळलेली आहेत सध्या कमी केलेल्या सिलेबसनुसार. त्यानंतर आता पुढे जाऊया की ज्याच्यामध्ये आपल्याला एक आपण या अगोदरच अभ्यासलेला भाग अभ्यासाचा आहे पुन्हा एकदा, जे प्रकरणाचं नाव देखील आहे समरूपता. आणि अशा समरूपतेनुसार आपल्याला समरूप त्रिकोणांचा अभ्यास करायचा आहे. तर जाऊया पुढच्या घटकाकडे, समरूपता, समरूप त्रिकोण. तर बघा पान नंबर 16 जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला उजळणी भाग दिलेला आहे. जरा आठवूया, म्हणजे हा झालेला भाग आहे समरूप त्रिकोणांविषयी, की दिलेले 2 त्रिकोण जरी सारखे दिसत नसले किंवा समान मापाचे नसले, कारण ते जर समान मापाचे असतील तर त्यांना म्हणतो आपण एकरूप त्रिकोण, की बाजूंची लांबी पण सारखी आहे, समान आहे आणि कोणांची मापं पण समान आहेत, तर त्यांना म्हणतो आपण एकरूप त्रिकोण. पण आता इथे काय दिसतंय बघा आपल्याला आकारावरून, ते लहान मोठे आहेत म्हणजे ते एकरूप त्रिकोण नाहीत, पण ते समरूप त्रिकोण असू शकतात. मग समरूपता भाग आपण मागच्या इथेच पण अभ्यासला होता बघा. आपण उदाहरण घेतलं होतं की आपला स्वतःचा हात आणि एखाद्या 5 वर्षीय मुलाचा हात, दोघांनाही 5-5 बोटं आहेत, दिसायला सारखे आहेत पण काय लहान मोठे आहेत, म्हणजेच काय आहेत ते समरूप आहेत, बरोबर. किंवा एखादी आपण प्रतिकृती घेतो, एखादी इमारत असेल त्या इमारतीची प्रतिकृती, ते देखील काय होतात, समरूप होतात. किंवा आपल्या शाळेमध्ये असलेला फळा आयताकृती, आणि तुमचं पुस्तक देखील आयताकृती आहेत, पण काय आहेत लहान मोठेपण आहे, पण ते काय म्हणणार आपण समरूप आहेत. मग तसंच आपल्याला 2 त्रिकोणांमधील समरूपता या ठिकाणी अभ्यासण्यासाठी पुन्हा एकदा दिलेली आहे, की दिलेले 2 त्रिकोण हे समरूप त्रिकोण आहेत. हे आपण केव्हा म्हणू शकतो, तर त्याच्यासाठी 2 अटी आहेत. कोणत्या 2 अटी आहेत, तर या ठिकाणी आकृतीमध्ये त्यांनी दाखवलं आहे बघा, की त्रिकोण ABC व त्रिकोण DF मध्ये जर कोण A एकरूप कोण D, कोण B एकरूप कोण E आणि कोण C एकरूप कोण F असेल, म्हणजेच एका त्रिकोणाचे 3ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3ही संगत कोणांशी काय असतील, एकरूप असतील, आणि त्या 2 त्रिकोणांच्या ज्या बाजू आहेत संगत बाजू त्या प्रमाणात असतील. हे जे विधान आहे AB भागिले DE बरोबर BC भागिले EF बरोबर AC भागिले DF, यालाच काय म्हणायचो आपण, संगत बाजू काय आहेत, प्रमाणात असतील, तर ते 2 त्रिकोण समरूप त्रिकोण असतात. आणि ही जी समरूपता आहे ती आपण या चिन्हाने दाखवतो, लक्षात घ्या. एकरूपता असेल तर बरोबर चिन्ह काढून याप्रमाणे चिन्ह काढायचं आहे, जसं आपण म्हणतोय गमतीने की एसला झोपवायचा. मग तसंच इथे ते बरोबर चिन्ह काढून टाकलं तर ते चिन्ह म्हणजे समरूपतेसाठी वापरणार. इथे लक्षात, समरूप त्रिकोण केव्हा होतात, तर 2 अटी आहेत. एका त्रिकोणाचे 3ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3ही संगत कोणांशी काय असतील, एकरूप असतील, आणि संगत बाजू काय असतील, प्रमाणात असतील, तर ते 2 त्रिकोण समरूप त्रिकोण असतात. आता इथे जरी मी 2 अटी म्हटलं, पण प्रत्यक्षात घटक किती आहेत तिथे समरूपतेमध्ये? 6 घटक आहेत, लक्षात घ्या. 3 कोण आणि 3 बाजू. 3ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3ही संगत कोणांशी एकरूप, आणि एका त्रिकोणाच्या 3ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3ही संगत बाजूंशी प्रमाणात असतील, तर ते समरूप असतात. म्हणजे एकूण तिथे समाविष्ट किती आहेत? 6 घटक आहेत 2 अटींमध्ये. तर ते झाले समरूप त्रिकोण, ही झाली व्याख्या. पण आता जर पुढे आपण बघितलं तर या त्रिकोण समरूपतेच्या आपल्याला कसोट्या देखील अभ्यासायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी 2 त्रिकोण समरूप बघण्यासाठी हे 6च्या 6 घटक एकमेकांशी कोण एकरूप आणि बाजू प्रमाणात आहेत की नाही हे बघण्याची आवश्यकता नाही. तर 3 विशिष्ट अटी जरी पूर्ण असतील, इथे म्हटलं बघा, या 6 अटींपैकी 3 विशिष्ट अटींची जरी पूर्तता होत असेल तर उरलेल्या अटींची देखील पूर्तता आपोआप होते, आणि म्हणून त्यालाच म्हणतो आपण समरूपतेच्या कसोट्या. पान नंबर 16 वरती हा भाग आपल्याला दिलेला आहे.
आणि म्हणून मग आता आपण पुढे अभ्यासणार आहोत त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या. एकरूपतेच्या कसोट्या पण आपण अभ्यासलेल्या आहेत, लक्षात घ्या. बाबा बा, बाकोबा, कोबा को, आठवत आहे. मग तसंच आपल्याला त्रिकोणांच्या समरूपतेच्या आता कसोट्या अभ्यासायच्या आहेत की प्रत्येक वेळी आपल्याला 6च्या 6 घटक अटींची पूर्तता होण्याची गरज नाही. 3 विशिष्ट अटी जरी पूर्ण असतील तरी देखील 2 त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत आपण असं म्हणू शकतो. आणि त्यालाच म्हणणार होतो आपण त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या. आणि त्यातली पहिली कसोटी आहे कोणती, तर समरूपतेची को कसोटी, ज्याला इंग्रजीत ए टेस्ट असं देखील म्हणतात. मग को हे संक्षिप्त नाव कोणासाठी आहे, बरोबर, कोनांसाठी. कोन कसोटी, जिला आपण को कसोटी म्हणणार आहोत. म्हणजेच काय, जसं आपण व्याख्येमध्ये काय बघितलं, तर त्या ठिकाणी आपल्याला एका त्रिकोणाचे तिन्ही कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांशी काय पाहिजेत, एकरूप पाहिजेत. म्हणजे ही एवढीच जरी अट पूर्ण असेल पहिली, तरी देखील ते 2 त्रिकोण हे को कसोटीनुसार समरूप त्रिकोण होतात असं आपण म्हणू शकतो. की 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोन जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप त्रिकोण असतात. म्हणजे बाजूंविषयी जरी माहिती दिलेली नसेल किंवा बाजू प्रमाणात आहेत की नाही ते माहिती नाही, पण एका त्रिकोणाचे कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोनांशी काय आहेत, एकरूप, तर ते त्रिकोण हे समरूप त्रिकोण आहेत असं आपण म्हणू शकतो. कसोटी कोणती, को कसोटी. जसे त्या आकृतीत त्यांनी दाखवलं आहे बघा, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये शिरोबिंदूंची एकास एक संगती पण महत्त्वाची असते. जसं आपण एकरूपतेमध्ये पण ते भाग अभ्यासला होता. ही संगती आपण 6 प्रकारे लिहू शकतो हे देखील आपल्याला माहिती आहे. मग त्यातली पहिली घेतली कुठली, तर ABC एकास एक संगत PQR. म्हणजे A साठी संगत बिंदू कुठला आहे, P, B चा संगत येणार Q आणि C साठी संगत येणार R. याचप्रमाणे बाजूंमध्ये जर बघितलं तर AB ची संगत बाजू कुठली येणार, तर इथली पहिली जोडी PQ, BC म्हणजे दुसऱ्या आणि तिसरीची जोडी BC ची संगत कुठली येणार, QR. तर पहिला आणि शेवटचा AC ची संगत कुठली येणार, पहिला आणि शेवटचा इथला PR, याप्रमाणे. आणि म्हणून या ठिकाणी आकृतीमध्ये कोन A एकरूप, त्याचा संगत कोण कुठला येणार, P. कोन B एकरूप संगत कोण कुठला येणार, Q. इथे बघा, इथे समान सिम्बॉल्स चिन्ह दाखवले आहेत. आणि कोन C एकरूप कोण कुठला येणार, R. असं जर असेल तर ते 2 त्रिकोण को कसोटीनुसार समरूप त्रिकोण असतात. ठीक आहे. याच्यामध्ये जर हा एक को जर आपण काढून टाकला तर ती आणखीन एक कसोटी तयार होते, ती म्हणजे को कसोटी. पान नंबर 17 वरती आपल्याला ती दिलेली आहे बघा या ठिकाणी, की एका त्रिकोणाचे 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 कोनांशी एकरूप असण्याची पण आवश्यकता नाही. केवळ एका त्रिकोणाचे 2 कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोनांशी जरी एकरूप असतील तरी देखील ते 2 त्रिकोण हे को कसोटीनुसार समरूप त्रिकोण असतात असं आपण म्हणू शकतो. आणि ही कसोटी सर्वाधिकपणे आपल्याला उदाहरणांमध्ये किंवा प्रमेय सोडवताना आवश्यक आहे. म्हणजे 2 त्रिकोण जर आपल्याला दिलेले असतील तर त्या 2 त्रिकोणांची काय करणार आपण, प्रत्येकी 2 संगत कोन हे एकरूप दाखवणार की 2 त्रिकोण हे समरूप त्रिकोण होऊ शकतात. ठीक आहे. तशी ही को कसोटी देखील आपल्याला अभ्यासण्यासाठी आहे. पान नंबर 17 वरती दिलेली आहे. पुढे नंतर तुम्ही हे पान नंबर 16 आणि 17 वरच्या या कसोट्या लिहिणार आहात. आणखीन पुढे जाऊया. पान नंबर 17 वर बघा, आणखीन 2 कसोट्या आहेत. 17 नव्हे 18 वरती समरूपतेची बाकोबा कसोटी. आता या ठिकाणी कसोटीमध्ये तुमच्या लक्षात येईल बघा, बा 2 वेळा आहे म्हणजे बाजू आणि को म्हणजे कोन. पण तो कोन कसा असेल, बाजूंनी समाविष्ट केलेला. की 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार त्याच्या संगत बाजूंच्या 2 जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोन एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप त्रिकोण असतात. बाजू काय पाहिजेत, प्रमाणात, आणि कोन काय पाहिजे, एकरूप. हे लक्षात घ्या. तशी ही कसोटी देखील त्यांनी आपल्याला इथे आकृतीनुसार स्पष्ट करून दाखवलेली आहे. बाजू घेतलेल्या आहेत बघा, KL आणि LM. मग KL ची संगत बाजू कुठली घेतली आहे इथे, RS. आणि LM ची संगत बाजू कोणती आहे, ST.
म्हणजे KL भागिले RS जर केलं तर किती मिळेल 1 भागिले 1.5 आणि LM भागिले ST केलं तर किती मिळेल 203. वास्तविक बघताना आपल्याला ते वेगळं वाटतंय की 1 भागिले 1.5 आणि 2 भागिले 3 एकरूप कशी होतील. तर या ठिकाणी हे लक्षात घ्या की 1/1.5 म्हणजेच काय दोन्ही अंश आणि छेदाला जर 10ने गुणलं तर किती होणार ते 10 भागिले 15 आणि पुन्हा इथे 5ने भाग जातोय बघा 5 2 10 5 3 15 म्हणजे ते गुणोत्तर 1/1.5 म्हणजेच किती होईल 203 आणि LM भागिले ST पण किती 203 किंवा हे गुणोत्तर 1/1.5 असंच ठेवलं 1 भागिले 1.5 असंच ठेवलं आणि 203ला जर तुम्ही 2ने भाग दिलात तरी वरती येणार बेकअप बे आणि खाली 3चे निम्मे किती होणार 1.5 असं इथे आपल्याला समान आहे हे लक्षात येतं. येते लक्षात. तर संगत बाजू काय आहेत प्रमाणात आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन म्हणजेच L आणि S म्हणून इथे म्हटलंय बघा कोन KLM एकरूप कोन RST संगत कोन कसे आहेत एकरूप आहेत. पण हे कोन जे आहेत L आणि S हे काय आहेत त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोन आहेत म्हणून ती कसोटी कोणती म्हणणार आपण बाकोबा कसोटी. ठीक आहे. आणखीन एक कसोटी आहे बघा समरूपतेची बा कसोटी. आता बा कसोटी म्हणजे काय तर बाजू 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 आणि बाजू कशा असाव्या लागतात तर प्रमाणात. म्हणजे जी आपण व्याख्या बघितली त्या व्याख्येमध्ये असलेलंच ते दुसरं विधान संगत कोण आहे एकरूप आणि संगत बाजू काय प्रमाणात. आणि जर संगत बाजू प्रमाणात दिलेले असतील कोणाविषयी माहिती दिलेली नाही आहे पण संगत बाजू प्रमाणात दिलेले आहेत तर ते दोन त्रिकोण काय होतील बा कसोटीनुसार समरूप त्रिकोण होतील. आणि मग त्याचं स्पष्टीकरण इथे त्यांनी ते आकृतीप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे हे लक्षात घ्या. पण इथे हा एक भाग लक्षात घेण्यासारखा आहे बघा. लक्षात घ्या की नाव लिहिताना काय केलेलं आहे संगतीनुसारच लिहिलेलं आहे बघा. PQR आणि XYZ असं लिहिलेलं नाही तर PQR समरूप काय लिहिलेलं आहे ZYX लिहिलेलं आहे का. कारण इथे जर आपण त्या संगत बाजू बघितल्या तर काय लक्षात येतं आहे PQची संगत बाजू कुठली आहे YZ आहे आणि म्हणून या PQला काय येणार इकडे YZ. पण इथे पण YZ न लिहिता ZY काय लिहिलं कारण पुढची QR जी आहे तिला संगत कुठली आहे XY म्हणजे इथे YX होईल आणि PRला संगत कुठली राहील XZ बरोबर आहे. आणि म्हणून ती समरूपता जेव्हा आपण इथे मांडतो तेव्हा ती त्याच्या संगतीनुसारच लिहिणं हे आवश्यक असतं हे पण आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तशी ही बा कसोटी. आणि मग पुढे जाऊन आपल्याला समरूप त्रिकोणांचेच हे गुणधर्म आहेत जसं आपण हे पण अभ्यासले होते बघा एकरूप रेषाखंडांच्या गुणधर्मात आठवत असेल मागच्या पिरियडला. परावर्तनता सममितता आणि संक्रमकता असे हे 3 गुणधर्म. परावर्तनता काय सांगतो प्रत्येक त्रिकोण स्वतःशीच समरूप असतो. स्वतःशीच समरूप असणे म्हणजे परावर्तनता गुणधर्म. किंवा एकरूपतेमध्ये पण काय म्हटलेलं आपण प्रत्येक रेषाखंड स्वतःशीच एकरूप असतो तसं इथे प्रत्येक त्रिकोण स्वतःशीच समरूप असतो. सममितता म्हणजे काय जर एक त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल तर तो दुसरा त्रिकोण हा पहिल्याशी समरूप असतो तो म्हणजे सममितता. आणि संक्रमकता म्हणजे काय 3 त्रिकोणांची तुलना. पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी समरूप असेल तर तिसरा त्रिकोण हा पहिल्याशी समरूप असतो किंवा पहिला त्रिकोण हा तिसऱ्याशी समरूप असतो तो म्हणजे संक्रमकता गुणधर्म. तसं हे आपल्याला समरूप त्रिकोण आणि समरूप त्रिकोणाच्या कसोट्या आणि समरूप त्रिकोणाचे गुणधर्म इथे अभ्यासण्यासाठी आहेत. वहीमध्ये काय करणार तुम्ही सर्वसंच 1.2 मधली ती दोन उदाहरणं झाली की समरूप त्रिकोणाची व्याख्या लिहा. पुस्तकात दिली आहे बघा ती आकृत्यानुसार ती स्पष्ट केलं आहे ते स्पष्टीकरण पण लिहायचं आहे. नंतर या समरूप त्रिकोणांच्या कसोट्या लिहायच्या आहेत. को कसोटी को कसोटी बाकोबा कसोटी आणि बा कसोटी. नुसती कसोटीच लिहिणार नाही आहात तर पुस्तकात दिल्याप्रमाणे त्या आकृत्या आणि त्यावरून त्याचं उदाहरण ते स्पष्ट केलेलं ते पण भाग लिहिणार आहात आणि मग समरूप त्रिकोणांचे गुणधर्म तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे. एवढा भाग कंप्लीट करा आणि मग याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स शंका असतील तर मला व्हॉट्सअप करा किंवा जेव्हा आपलं गुगल मीटवरचं लेक्चर असेल तेव्हा देखील तुम्ही ते मला विचारू शकता. ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. पुढलेला घटक जो आहे तो आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ. ओके थँक्यू बाय बाय.